ते वरीच आहे हो. ते त्याला काय मला माहित नाही, पण त्यानं मला तेवढं सांगितलं त्या वळी पोचतो आपलं. तर हे काय स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मी चालले आलो आहे शेताकडे गाईज, सुपे गावकडे. आणि गाईज आपल्यासोबत हे पण आहेत, त्याला बोलवा की. आणि गाईज माझ्यासोबत दादा पण आहेत हो का. आणि गाईज आता आपण चाललेलो आहोत आता धोंडे काढण्यासाठी. बिकॉज गाईज आता 2-3 दिवस राहिलेले आहेत शाळा सुरू होण्यासाठी. आणि त्याच्या आधी आपण जराच काम करावं गाईज म्हणलं मी, आणि लेडला पैसे जमा करावं. तर गाईज हे खूप ताण द्यायला आम्हाला, तरी पण मी घेऊन जावं लागते गाईज, कारण की ह्याचं पण पोट भरावं लागते. आणि गाईज बघू शकता आता थोडं थोडं ऊन कमी व्हायला गाईज, कारण आता पावसाळा लागलेला आहे गाईज. तर तुम्हाला शेतामध्ये गेल्यानंतर भेटतो गाईज मी. ओके चला. ते हाणून घेतलं झटकटाचं गुत्त देऊन टाकून दिलं. रुटर करून घेतलं झटकटाचं. पांडवाची पट्टी तर माहिती आहे का तुम्हाला? हां, त्या पांडवाच्या पट्टीच्या कोणत्या धोंडे टाकायच्या आणि चौकून आणि जे धोंडे आहेत नाही वाटतं ते खाली पडणार आहे. खाली पलीकडे जरी पडला तर पुढच्या का मी गेलो तिकडेच की. हा तू उभे राहा, तू धोडेच काढा नाही जण. हां काढले की धोडे आहे वाटत काय काढले. चला ट्रॅक्टर आले चला. या चल. काय बाहेर चढलो होतो अंगावर आगल. तर काहीच आम्ही आता याला चारा खाऊ घालत आहोत. वाटेमध्ये थांबून काहीच आता इकडं समोर जायचं आपल्याला. जे तर म्हणाले मी हेच केलं नाही, धोणेच काढाय नाही तेव्हा. काढ असतील की थोडे. हां सोपन बी काढलो, सगळंच काढलो. चला रे चला. हां आता आले मागे. आता कशी मागे लागली, आधी वड नाही गेली. पाणी आहे की नाही की इकडे? इथं काय लावलंय हे? हळद आहे का? नाही आता पुरायच नाही की हळदीला. अबे चल की बे, अबे चल की बे. शेळ लय भेकुडे येऊ. तिथं कापसाचं झाड उठले का? काय असं आहे काय? ते दुसरेच पान आहे झाड, म्हणजे लांबून कापसासारखं वाटते. चंदन असलं नसतं चंदन, हे फालतू आहे. आता लोक पायप टाकायला गेले डायरेक्ट. थेंब 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 थेंब. तर गाईज चला आपण जाऊ आता. आणि मी गाईज स्टाईल पण घेतलेला आहे, आणि गाईज आता आम्ही भाकर पण घेतलेली आहे. 12 वाजता जेवायचं गाईज आम्ही. तर चला गाईज. आणि गाईज तुम्ही पण जेवत जा, उन्हाळा चालू आहे. कांदा खात जा. होय दादा, उन्हाळ्याचा कांदा खाऊ की दादा. जरा तुमचा तोंडाचा वास येता चांगला. आमचं पिलू हरपले एक, कुठे गेलं की मागेच होतं काहीच. अरे अरे कुठे गेलं गडी. हा बस की सहज गेलत.
काय की याला बांध बरं पुढे तरी जाते काय पळत गेलो मी इकडे त्या आकड्यावर त्या तिथल्या हं. इकडा ना शेळ तर काहीच आमचं बिलो भेटलेलं आहे काहीच तिकडे गेलं तर आकड्यावरती आणि काहीचे पोरं पण कुठे हिंडायची की चला येत नाही तर तिथं त्या बकऱ्याला मारवा इथं त्या मोठ्या गायची कधी कधी पळून जाते बघा पळून गेल्यानंतर गवसतच नाही आता तिकडून आलो आम्ही इकडे गेलो आपल्याला पाणी आहे की नाही गेलं लई ताण लागेल मला तर ऊन एक लागायला एवढं तर चला गाईच आपलं भेटलेलं आहे बकरा आता तर गाईच आम्ही पोहोचलेला आहोत त्या आखाड्यावरती गाईस हो का इथं वंटरू झोपलेला आहे आणि गाईज आम्हाला वरी जायचं आहे तिकडे उन्हामध्ये आणि आता तिकडं गाईज दादा येत आहेत शिळ्या पाणी पाजून तर गाईज चला ओके आणि गाईज जरा वंटराला बोलूत आपण काय चाललं रे बरं आहेस की बरं आहे म्हणा गाईज तर चला गाईज आपण जाऊत आता गाईज खूप ऊन झालेलं आहे टायला आणली गाईज मी आणि गाईज तिकडं दादा पण आहे दादा ते मागे राहील मागे हां हां त्या बकऱ्या संग भांडणं करू आलं तर गाईज चला आपण जाऊत आता गाईज जेवणामध्ये ना जे होऊ शकत नाही तेच करा कारण लोक म्हणतात तुला होत नाही पण तुमच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे म्हणून तुम्हाला विचार येतो त्या गोष्टीचा तर गाईज तुम्ही ते काम करा ओके तर गाईज चला इथे गाईज आम्ही हे केलतात जुंधळा कापला होता चांगलीच चीज दाखवतो म्हणजे ती डेंजर आहे तर तुम्ही बघा गाईज ओके हे बघा गाईज जनावराचा पाय आहे कमेंट करून सांगा की कोणत्या जनावराचं पाय गाईज ओके तर गाईज चला इथंच गाईज मी धोंडे काढले होते इथले हे दादा मी धोंडे काढले होते हे पडले तर फाळे मारताना आपल्याला पाणीच नाही घेऊ पाणी येते ते लावते मोठं काय लावते की तिकडे एक नळ आहे तर काय चला आपण आता कुठं अडकू ते थैली आमची भाकर आहे गाईच्या याच्यामध्ये कडे टाक तुम्हाला माहीत आहे तर गाईज आता टाकणं झाल्यावर तुम्हाला भेटतो गाईज मी ओके आणि गाईज आता हे टाकायचे धोंडे हो का वरी पण आहेत खूप सारे तर गाईज टाकतो तुम्हाला भेटतो गाईज मी ओके आणि ह्याच्यावर टाकायचे गाईज आम्हाला ही येईल का मागी पण हां जाते कुठं अडकेस इथं ठेवलाय अडकाव की इथं कुठं हा खाय अडकायला काय कुठे अडकू इथं तो त्या ह्याला इकडे अडका चला अडकील तिला काय लाकूड उचला हे तिकडे निघाली काय रे आता एवढ्या उन्हामध्ये हा हूं आपण याच होतं 7ला कोणती धोंडी पडत्याकडे कालवा काढू दिले नाही माग कालवा खाली गेलाय की नाही तेव्हा वांदा झालेला आहे की ते बुजूनच आहे कालवा
त्याला कालवाच नाही, खाली नाही, पाणी इकडे जात आहे तेवढं रान. घसरा कसली होती या. जास्त पाऊस का झाला बघा तुम्ही, पहिलं कशाला ठेवत होतं पडीत रान. हा. पिल्लू पण आहे शेळीचं. आणि गाईज आता सगळे आपले दादा आणि आना गेलेले आहेत गाईज. झाला सर बाजूला सर गाईज दादा आणि अण्णा गेलेले आहेत जेवण्यासाठी. आणि गाईज मी इथेच आहे बसलेलो आहे. आणि गाईज खूप ऊन लागू लागलं याच्यामुळे आम्ही इथंच आहोत. तर दादा येतील गाईज. दादा गेले ते मोठ्या याला एक भाकर द्याला. तर दादा येतील गाईज. आणि तेव्हापासून गाईज एवढी आरडायला की नाही, म्हणजे मला समजतच नाही की हिच्यासोबत काय करावं आता. काय म्हणजे दादासाठी आरडत आहे की कायसाठी आरडत आहे की काही नाही गाईज. आणि चिल आपले बंदी आहेत ना गाईज. हे काही ही स्क्वॉड आहे ना एकदम शांत नंबर एक. आता मी पैसे तर माझी भाकर बी खाऊन टाकली आणि गाईज एक आणि 3 भाकरी आणल्या होत्या. याने भाकर बी खाऊन टाकली. आता गाईज मी बसलेलो इथं. तर तुम्हाला भेटतो गाईज नंतर. ओके. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहोत गाईज घरी. आणि आमची स्क्वॉड बघा गाईज, खूप मोठी स्क्वॉड आहे आमची. आणि गाईज आता दादा जरा खाऊ घालत आहेत. आणि गाईज परिसर बघा इकडचा खूप छान वारं येत आहे गाईज. आणि गाईज 6 वाजलेले आहेत. आता आम्ही गाईज निघाले आहोत घरी. ओके. तर चला गाईज आपण जाऊ घरी आता. आणि गाईज माझा हात तुम्हाला दाखवतो मी. 1 मिनिट ठेव का. लाल पडलेला आहे गाईज. किती काय पाला चलत कुठे घ्यायचे. चल चल ये बा. तर चला गाईज. आणि काही जेनच गेले बघा. चल चल हे काढलं घेतलं. हे काय टाकलं रेगाटे काय मारले का खाद बी टाकतात काही. तर गाईज तिकडं आपलं शेत आहे. शेत नाही गाईज घर आहे, म्हणजे गाव आहे आपलं. चल चल ये पळ. काय खाली तू आज आहे ना टम झाली तर है. हां सोडून गेलं तर गडी. चल चल कशी चाले. तर गाईज चला. आणि गाईज मी आंघोळ पण केलेलं नाही. 6 वाजलेत गाईज. तर घरी जाऊन गाईज बघायला केलं ते. ओके. आणि गाईज खूप सारं वारं सुटलेलं आहे इकडे. गाईज आम्ही सकाळी 10 वाजता आलतात आणि दुपारी तर दादा गेले ते. आणि दादा तुम्हाला कोणाने ह्याला आलं तर सांगत भाऊची. आणि ते तर जातो म्हणले की तुम्हाला घेऊन गेले का लागेल. चला रे चला. येईल का मागे. तर काय तिकडे जंगल आहे बघा आष्टूरचा. तिकडे ते दिसत असेल तुम्हाला. तर तिकडे तुम्हाला एकदा घेऊन जातो गाईज मी. ओके. तर चाललात गाईज आम्ही घरी. तर चला गाईज. ओके. पिल्याने लई खालो आज. खाऊन मी मी भाकर खाऊ लागली नसती जेवता 2 हे ना भाकर गडप केल्या. एकच भाकर खालो गेलं झोपी जरासं. हे आज होती. मग नंतर जरासं झोपलं की नाही लागली चिरकाय तुमच्या नावानं. मग काय करावं गडे म्हणलं. मग सोडून पाणी पाजिलं. पाणी पिलं नाही अजून आणून बांधलं. मग नंतर जरा बसली कडे. मग बसल्यानंतर तुम्हाला दिला फोन मी. तुम्ही आला इकडंच. लय तुमचा लय हे लागला गाडीला. मी झोपत नाही हो दादा. दादा सांगा बरं झोपून काय करायचं बरं. अर्धी जिंदगी झोपूनच निघाले. कमी झोपायचं. लय झालं तर रात्री झोपायचं. दिवसा केव्हा झोपायचं ना दादा. कोण जायचं. तर गाईज कमेंट करून सांगा की आमची स्क्वॉड कशी वाटली तुम्हाला.
खूप मोठी स्क्वॉड आहे गाईज आमची. चला रे इकडून चला. अरे चला रे खाऊ नका चला. जिंदगी लई छोटी आहे दादा. जेवढं लवकर सक्सेस होईल तेवढं लवकर व्हायचं. म्हणून तो काम करालो. मला घरी बसायचं नव्हतं का आज. नोकरी कायसाठी लावायचे? पैसे कमवण्यासाठी. दुसरं काय? एवढे माणसं काय काम करायचे पैशासाठी? काय भरले होता ताई आता ह्याला ह्याची हे नाही कडे काय फवारताना पाणी कुठून आणायची गरज नाही. इकडं सगळं हिरवच आहे. गाईज जास्त झोपू नका. टाईम खूप कमी आहे. ओके. आणि खूप छोटी आहे आपली जिंदगी. होय दादा छोटी आहे. लवकरात लवकर मायाबापाला काहीतरी मोठं करून दाखवा. तुमची स्क्वॉड बी निघालेली आहे आता. फुल जोशमध्ये आलेले गाईज. पिलेले भारी आहे तू. हां हे मागे मागे हिंडत आहे. हेला चलाय नाही गेले शिळ्या खाऊन. काय काय पिले हे ग झोपू लागले. शिशे शिरकू लागले. तर गाईज बघू शकताय असं काहीतरी वातावरण झाले. 6 वाजलेत गाईज. 6 वाजलेत आता. पावसाळ्यामध्ये 6 वाजल्यावर अंधार होतं की. आणि आता तर हे रे काय हे अगं तिथून जाणार. तर गाईज आपली शेळी प्रेग्नेंट आहे. मजाक करालो गाईज. 2 महिन्याची आहे गायची प्रेग्नेंट. तरी पण बी चला गाईज. आणि तर गाईज तुम्हाला आता मी घरी जाऊन भेटतो गाईज. ओके तर चला. तर गाईज आता आम्ही घरी पण आलो गाईज. आणि रात्र पण झाली. का गाईज बघू शकता रात्र पण झालेली आहे. आणि गाईज आता जेवलेलं आहे गाईज मी. आणि खूप झोप येत आहे मला कारण की आज दिवसभर गाईज काम केलो मी. आणि गाईज बघा दादा पण झोपही गेलेले आहेत. तर गाईज मी पण झोपतो आणि तुम्ही पण झोपा. तर गाईज ही जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल आणि चांगलाच नाही खूपच चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा गाईज. ओके तर गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग.